हाय फ्रेंड्स, आज आपण ब्रांच अकाउंट्स ऑफ एक्झाम्पल बघणार आहोत. क्वेश्चन्स पहिला आहे ABC लिमिटेड ऑफ द मुंबई ऑफ अ ब्रांच ॲट नांदेड फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रीपेड अँड द ब्रांच अकाउंट इन द हेड ऑफिस बुक द शोविंग द नेट प्रॉफिट ऑन ब्रांच. आपल्याला काय करायचं आहे, ABC लिमिटेड मुंबई ही एक ब्रांच आहे आणि नांदेड फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ही ब्रांचची इन्फॉर्मेशन आहे, त्यात आपल्याला नेट प्रॉफिट काढायचं आहे. तर बघूया पुढे चालून. पर्टिक्युलर अमाऊंट ओपनिंग स्टॉक इन ब्रांच, ओपनिंग स्टॉक किती आहे 10,000. गुड सेंड टू ब्रांच किती आहे 80,000. गुड रिटर्न फ्रॉम ब्रांच आहे 4,000. सेल प्रोड्यूस रिसिव्ड फ्रॉम चेक, हे आहे ना, हे ब्रांच आहे. सेल प्रोड्यूस रिसिव्ड फ्रॉम ब्रांच 1,00,000. चेक सेंड टू ब्रांच म्हणजे आपण चेकनी हे सेंड कोणाला केलं, ब्रांचला. सॅलरी, वेजेस, रेंट. कळालं. क्लोजिंग स्टॉक ॲट ब्रांच किती आहे 14,000. मग हे क्वेश्चन आहे आपला. नीट तुम्ही वाचून घ्या. हे क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल, बहुतेक नीट दिसत असेल आशा करते अशी मी. चला आपण बघूया. इन द बुक्स ऑफ ABC लिमिटेड ऑफ नांदेड ब्रांच अकाउंट. आधी आपण पर्टिक्युलर अमाऊंट करून घ्यायचा, कॉलम बनवून घ्यायचा. आता काय आहे, टू ओपनिंग बॅलन्स हे कुठे येते, क्रेडिटला येते की डेबिटला, डेबिट. टू ओपनिंग बॅलन्स काय आहे, स्टॉक आहे. कितीचा आहे स्टॉक, कितीचा आहे इथं बघायचं. स्टॉक कितीचा आहे. ओपनिंग स्टॉक इन ब्रांच किती आहे 10,000. ओपनिंग 10,000, स्टॉक 10,000. तो गुड सेंड टू ब्रांच, इथं काय दिलं, टू गुड सेंड टू ब्रांच 8,000. चला, टू गुड सेंड टू ब्रांच 8,000 काय आहे ते, डेबिटला येते. टू मग हे काय आहे, गुड रिटर्न. आपण काय केलं, गुड रिटर्न केलं ब्रांचला, म्हणून काय ते टू रिटर्न म्हणजे क्रेडिटला साईड, लायबिलिटीच्या क्रेडिट साईडला येते टू रिटर्न. मग सेल प्रोड्यूस रिसिव्ड फ्रॉम ब्रांच म्हणजे आपल्याला काय सेल केलं ते, मग लायबिलिटी साईडला आपल्याला सेल केलेलं बाय बँक. सेल ऑफ प्रोड्यूस किती 1,00,000. कळालं. चेक सेंड टू ब्रांच म्हणजे आपण टू बँक काय झालं, डेबिट झालं. सॅलरी, वेजेस, रेंट. मग काय ते हे क्लोजिंग स्टॉक ऑन ब्रांच ते लायबिलिटी साईडला क्लोजिंग स्टॉक. ओके. मग याची टोटल केल्यावर आपल्याला एवढी टोटल येते. तुम्ही टोटल करून बघा नीट. आणि याची टोटल करायची आणि ही जी टोटल येते त्याला मायनस करायची, आपल्याला नेट प्रॉफिट येते. इथं नेट प्रॉफिट म्हणता येत ना आपल्याला, टू जनरल प्रॉफिट अँड लॉस म्हणता येते. ओके. एवढं आलं म्हणजे टोटल आले, म्हणजे आपलं क्वेश्चन पूर्ण झालेला आहे. तुम्ही एकदा नीट बघून घ्या. मी तुम्हाला नीट दाखवते. मी पण BComची स्टुडंट आहे आणि मी पण नवीन शिकत आहे आणि मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करत आहे. तरी तुम्ही मला सपोर्ट करा, सबस्क्रिप्शन करा, लाईक करा, कमेंट करा आणि मी अशी व्हिडिओ बनवू की नको हे तुम्ही सांगा. उद्या दुसरा क्वेश्चन घेऊया आपण. थँक्यू.